एक वर्ष मैं काय सोडा तो खूप ठीक है। घेतलंय का काय बघा, पनवेल तालुक्यात संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांचा सगळ्यात आवडता नेता असेल तर काशीनाथ पाटील साहेब आहे. कारण हे मध्य आणि वरिष्ठ या दोघांचे मधले आहेत ते. त्यामुळे आम्ही सगळं जे कार्यकर्ते आहेत ते मनसोक्त त्यांची आम्ही कुठला भावना असेल ते भावना व्यक्त करू शकतो आपण. काशीनाथ पाटील साहेबांचे जे व्यक्तिमत्व तुम्ही विचारले ते अफाट आहे. ते काय आपण काय असा 2-3 शब्दात वर्णन करू शकत नाही. पण साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना 2029 मध्ये जेव्हा पनवेलमध्ये 2 विधानसभा होतील तर ग्रामीण विधानसभाचे आमदार व्हावे असं ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या मी लाख शुभेच्छा देतो. एकीकडे सुरुवातीला माननीय काशीनाथ पाटील साहेबांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतोय. आपण म्हटलात की तरुणांना संधी दिली, तरुणांना, प्रौढांना, वृद्धांना प्रत्येकाला सामावून घेणारं व्यक्तिमत्व म्हणून काशीनाथ पाटील साहेबांची ओळख आहे. आपण बघतोय की तब्बल 6 वेळा पंचायत समितीचं सभापतीपद, आज पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना नेता म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून काम करण्याची जी त्यांची पद्धत आहे, जनमानसात मिसळून सुखादुखामध्ये धावणारा माणूस, प्रत्येकाला समजून घेणारा माणूस, अशा पद्धतीची ओळख साहेबांची आहे. आपण बघतोय की विविध कार्यक्रम घडत असताना, घडवून आणत असताना कार्यक्रमांचा केंद्रबिंदू काशीनाथ पाटील साहेब कायम असतात. मात्र ते व्यासपीठावर बसण्यापेक्षा, चेअरवर बसण्यापेक्षा कार्यकर्ता कोण काय करतोय, कार्यकर्त्याची काय भावना आहे, या कार्यक्रमाविषयी लोकांना काय वाटतं हे जाणून घेण्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट असतो. त्याच्यामुळे त्यांना नेता म्हणावं, कार्यकर्ता म्हणावा, खऱ्या अर्थानं लोकांना आवडणारं व्यक्तिमत्व, अजातशत्रू अशी त्यांची ओळख तालुकाभर आहे. आपण सगळी पत्रकार बांधव सुद्धा जाणताय. ओके.